निवेदन करतोय की हे जे उपवर्गीकरण आहे हे विषमता निर्माण करणारं उपवर्गीकरण आहे। घटनेनं 14 कलम 14, 15, 16, 17, 338, 341, 342 या कलमामध्ये भारतातील सर्व 18 पगड जातींना, दलितांना त्यांचा विकास साधण्यासाठी, विकास करण्यासाठी हे तरतूद केलेले आहेत। आणि या उपवर्गीकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने दलितावर परत प्रचंड अन्याय अत्याचार करण्याची भूमिका घेत आहे। याला विरोध म्हणून, उपवर्गीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील 59 जाती आणि इतर सहभागी जाती या उपवर्गीकरणाच्या विरोधात प्रचंड प्रमाणात असंतोष पसरलेला आहे। आणि तो असंतोष परळी शहरामध्ये, परळी तालुक्यामध्ये येत्या 10 तारखेला या शासनाला दाखवून देतील। या उपवर्गीकरणाच्या समितीनं परळी तालुक्यातील 90 गावापर्यंत पोहोचलेले आहे। खेड्यापाड्यामधल्या सर्व कष्टकरी मोलमजूर करणाऱ्या दलित बांधवांना, 18 पगड जातींना हा उपवर्गीकरणाचा अभ्यास समजून सांगितलेला। उपवर्गीकरणामुळे काय फायदे होतील आणि काय तोटे होतील, आणि या शासनाच्या भूमिकेमुळे समाजामध्ये जातीमध्ये विष पेरलं जाते। आणि म्हणून समाज एकसंघ जो आहे, समाज हा एकसंघ समाज हा दुभंगला गेलाय। प्रत्येकाचे मन दुभंगले गेलेत। जातीमध्ये तेढ निर्माण झालंय, जातीमध्ये भेदभाव निर्माण झालाय। हे नाहीसं करण्यासाठी परळी तालुक्यामध्ये प्रत्येक समिती, प्रत्येक कार्यकर्ते या उपवर्गीकरणाचा निषेध करण्यासाठी 10 तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात हा उपवर्गीकरणाचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, उड्डाणपूल भीमनगर कॉर्नर, टावर आणि टावरहून मोंढा मैदानावर प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात, प्रचंड अशा ताकदीनं संपूर्ण तालुक्यातील तमाम दलित समाज या उपवर्गीकरणाच्या विरोधात जमणार आहे। आणि तिथे माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, बबनराव घोलप साहेब हे या प्रचंड विराट मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत। आणि मार्गदर्शन करून आपण सर्व तमाम जनतेनं शांततेनं या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय। आपले विचार घेऊन मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय आणि शासनाला आपल्यावर होणारा अन्याय